सोयाबीन खरेदीचे निकष बदला, अन्यथा आत्मदहन. शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांच्या निवेदनातून इशारा. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कपाशीचे पीक अल्प प्रमाणात आले असून या पिकांना खुल्या बाजारात मिळणारा भाव अत्यल्प आहे. तर दुसरीकडे शासनाने शासकीय दराने सोयाबीनची खरेदी सुरू केली असून यामध्ये पावसामुळे थोडेसे काळे झालेले सोयाबीन खरेदी केंद्रावरून परत करण्यात येत आहे. त्यामुळे खरेदीचे निकष बदलण्यात यावे याबाबत निवेदन शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आसमानी संकटांना तोंड देत कसाबसा जगण्याचा संघर्ष करत असलेला शेतकरी अर्थात बळीराजाला एखाद सुलतानी राजवटीप्रमाणे नियम लावून छेडण्याचे प्रकार वेळोवेळी समोर येत आहेत. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाच्या मालाचे थोडेफार नुकसान झाले. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांचा माल डिस्कलर झाला. सदर माल स्वीकारण्यात यावा व गुणवत्तेबाबतच्या अटी शिथिल करण्यात याव्यात. तसेच सदर माल परत करण्यात येऊ नये. जिल्हा पणन अधिकारी अकोला यांच्या माध्यमातून चालू असलेल्या सेंटरवरील मालाला जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यापुढील 8 दिवसात सदर तांत्रिक बाबी तत्काळ दूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आत्मदहन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी दिला. यावेळी देवानंद साबळे, श्रीकृष्ण माडी, योगेश ढोरे, रवी गावंडे, दिगंबर महल्ले, पंकज बाजोड, सुनील लांडे, विष्णू अरबट आदी उपस्थित होते. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.